आज 30 मे सोमवार फंडामेंटल अनालिसिस मध्ये आपण जर आज मार्केटची परिस्थिती जर बघितली तर ग्रेट ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये पूर्ण दिवस बँक हॉलिडे आहे। या बँक हॉलिडे बद्दल डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला मिळेल। या ठिकाणी सर्व डिटेल्स दिलेले आहेत की या मार्केटमुळे किंवा आजच्या या सुट्टीमुळे मार्केटवरती काय परिणाम होणार आहे। यातून बाहेर पडण्यासाठी तिथेच आपण जर क्लिक केलं तर आपण यातून बाहेर पडू शकतो। त्यानंतर अमेरिकेतील बँक हॉलिडे बद्दल डिटेल्स घेण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करावं लागेल। या ठिकाणी आपल्याला त्या संदर्भात माहिती पाहता येते। या ठिकाणी जर आपण बघितलं तर कॉपर, निकेल, झिंक, ॲल्युमिनियम, लेड या कमोडिटी मध्ये उद्याचा दिवस एक्सपायरी आहे। त्यामुळे या कमोडिटी मध्ये ट्रेडिंग करताना आपण थोडीशी काळजी घेतली पाहिजे। आधीच्या जर काही पोझिशन्स असतील तर त्या पोझिशन्स आपण आज आणि उद्यापर्यंत आपल्याला स्क्वेअर अप कराव्या लागतील आणि नवीन पोझिशन घेण्यासाठी आपल्याला पुढच्या एक्सपायरी मध्ये आपल्याला सौदा टाकावा लागेल। आपण जे व्हिडिओ तयार करत आहोत या व्हिडिओना बऱ्याच लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद आहे, परंतु या प्रतिसादाबरोबर आपण जर कमेंट्स जर दिलेत तर मला काम करणं अतिशय सोपं जाईल आणि नेमकं आपण काय दिलं पाहिजे तेही लक्षात येईल। आपले कमेंट्स तुम्ही या ठिकाणी टाईप करा आणि सबमिट करा, जेणेकरून हा व्हिडिओ कोणी बघितला ते कळेल। आपलं नाव, आपला नंबर आणि आपला ईमेल या ठिकाणी टाकल्यानंतर काही वेगळे व्हिडिओ जे स्पेशली तयार करण्यात येणार आहेत, जे याचा वापर करतात अशा लोकांना याची लिंक आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत। आपले व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही इंडिया रॉकचा सुद्धा वापर करू शकता। त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तुमचे कमेंट्स या ठिकाणी टाकले, तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचं ईमेल या ठिकाणी असेल तर काही स्पेशल व्हिडिओ जे आहेत ते स्पेशल व्हिडिओची लिंक तुम्हाला त्या मेलवरती किंवा मोबाईल नंबरवरती SMS करणं सोपं जाणार आहे। तरी आपण आपले कमेंट्स व्हिडिओ पाहिल्यानंतर या ठिकाणी जरूर पोस्ट करावेत, ज्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल। या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गोल्डची एक्सपायरी ही 4 जूनला आहे आणि त्यामुळे गोल्ड आणि सिल्वर मध्ये एक्सपायरीच्या आधी 5 दिवस आपल्याला पोझिशन स्क्वेअर अप कराव्या लागतात, अथवा नवीन पोझिशन जर घ्यायचे असेल तर पुढच्या एक्सपायरी मध्ये आपल्याला पोझिशन घेणं आवश्यक असतं। त्यामुळे आपण गोल्ड मिनी आणि गोल्ड यांच्या एक्सपायरी वरती लक्ष ठेवलं पाहिजे। हा जो ग्राफ आहे हा निकेलचा ग्राफ आहे। निकेलने 1044 चा सपोर्ट घेऊन आता ते त्याच्या दुसऱ्या सपोर्टच्या दिशेने या ठिकाणी चाललेला आहे। तो सपोर्ट आहे 1030। ह्या 1030 च्या लेवलला मार्केट पुन्हा अप पोझिशन घेऊ शकतं। आता या वेळेला आपण नेमकं काय करायचं, बाय करायचं की सेल करायचं, असा बराचसा प्रश्न आपल्याला पडतो। जर आपण आताच्या पोझिशनला 1035-50 ला जर या ठिकाणी शॉर्ट जर केलं तर आपण 1030 ला या ठिकाणी बाईंग साठी आपण ऑर्डर ठेवू शकतो, अथवा 1030 ला आपण या ठिकाणी बाय करून स्ट्रॉंग सपोर्टचा आधार घेऊन वरच्या दिशेने मार्केट जाईल हे आपण या ठिकाणी पाहू शकतो। किंवा मार्केट या ठिकाणाहून जर फिरलं, पुन्हा वरती जर गेलं तर आपल्याला ही जी रेजिस्टन्स लेवल आहे ही रेजिस्टन्स लेवल क्रॉस केल्यानंतर आपण या ठिकाणी किंवा ही रेजिस्टन्स लेवल क्रॉस केल्यानंतर 1048 च्या लेवलवरती बाय करू शकतो।